मनमाड धर्माबाद ही एक्सप्रेस पॅसेंजर रेल्वे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोडते। परंतु या रेल्वेचा आपल्या येवला तालुक्यातील तारूर थांबा कोविड काळात रद्द करण्यात आला होता। त्यामुळे या परिसरातील रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती। याबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला। त्यांच्या विशेष प्रयत्नातून 5 वर्षांनंतर तारूर रेल्वे स्थानकात थांबा पूर्ववत सुरू करण्यात आला। आज तारूर रेल्वे स्थानकात गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी चालकाचा सन्मान करण्यात येऊन प्रवाशांचेही स्वागत करण्यात आले। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांची स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, संजय पगारे, अशोक कुलधर, विजय खैरनार, अमीर शेख, जमील शेख, रौफ पटेल, अनीस पटेल, हमीद पटेल, मोतीराम पवार, बाजीराव जाधव, हारून पटेल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या गाडीच्या थांब्याबाबत दिनांक 18 जून 2024 रोजी रेल्वे मंत्री अश्विनजी वैष्णव पत्र लिहून हा थांबा पूर्ण सुरू करण्याची मागणी केली होती। तसेच दिनांक 28 जून 2025 रोजी पुन्हा पत्र लिहून या संदर्भात मागणी मांडली होती। त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मनमाड धर्माबाद एक्सप्रेस पॅसेंजरसाठी हा थांबा पूर्ण सुरू करण्यात आला आहे। येवला लासलगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील लोकांच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी मनमाड धर्माबाद ही एक्सप्रेस पॅसेंजर अतिशय महत्त्वाची आहे। तसेच तारूरसह या परिसरातील अंगुलगाव, सायगाव, धामणगाव, अंदरसूल या गावांसाठी ही रेल्वे स्टेशन जवळ आहे। या रेल्वेला तारूर येथून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात। त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांना संभाजीनगर येथे जाण्यासाठी नागरिकांना उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात विविध खटल्यांच्या सुनावणी वगैरे जाण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना रोटेगाव आदी ठिकाणी शिक्षणाकरता जाण्यासाठी ही रेल्वे महत्त्वाची आहे। परंतु थांबा बंद असताना तारूर परिसरातील रेल्वे प्रवाशांना या रेल्वेत बसण्यासाठी नगरसूल, रोटेगाव येथे जावे लागत होते। त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन गैरसोय होत होती। आता तारूर येथून पुन्हा थांबा सुरू झाल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार यांची गैरसोय दूर झाली असून त्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे। छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न नागरी पुरवठा मंत्री यांच्या माध्यमातून साहेबांकडे विनंती केली असता का कमीत कमी 15 गाव या तारूर स्टेशनला जोडलेले आहे आणि ही गाडी इथं थांबत नव्हती मराठवाडा एक्सप्रेस। साहेबाच्या माध्यमातून साहेबांनी विनंतीला मान दिला। त्या सगळ्या गावच्या लोकांसाठी साहेबांनी गाडी थांबून जाण्या येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली। म्हणून सर्वांच्या वतीने साहेबांचे अभिनंदन। केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख करा त्याच्यात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री रेल्वे स्टेशनमध्ये येवला मतदारसंघातील जवळजवळ 14-15 गावातील कार्यकर्ते, नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी बंधू अतिशय आनंदात आहे। कारण येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मनमाड धर्माबाद एक्सप्रेस ही गाडी तारूर रेल्वे स्टेशनला आजपासून तिचा थांबणार आहे आणि यापुढे ती नेहमीच थांबत राहणार आहे। मी या गाडी क्रमांक 17687 ही गाडी आजपासून या तारूर रेल्वे स्टेशनला थांबणार आहे। मी शेतकरी, त्याचप्रमाणे शिवाजीनगर असेल, तळवाडे असेल, गारखेडा असेल, अंगुलगाव असेल, ह्या डोंगरगाव ह्या सर्व गावांच्या वतीने आदरणीय भुजबळ साहेबांचे खूप खूप आभार, अभिनंदन गाडी थांबल्याबद्दल। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।